चांदवड येथील गणूर रोडवरील फुले नगर वाईन शॉप समोर केटरा कारने स्कूटी व पादचारी महिलेस उडवले असता पादचारी महिला जागीच ठार झाली, तर स्कूटी चालक गंभीर जखमी झाला आहे। याबाबत चांदवड पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास स्कूटी क्रमांक MH15 AK 1751 हिच्यावरून भरत संजय सवेंद्र 35 राहणार चांदवडकडून गणूरकडे जात असताना पाठीमागून येणारी पांढऱ्या रंगाची केटरा कारवर 111 असा नंबर असून प्रत्यक्षात कार क्रमांक MH18 CC 7111 हिने स्कूटीला धडक दिली। याच वेळी रस्त्याने पायी चालणारी महिला सौ स्वाती कृष्णा कुंभारडे राहणार फुलेनगर चांदवड हिला पण जोरात पाठीमागून धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली, तर स्कूटी चालक भरत सवेंद्रे हा गंभीर जखमी झाला। गंभीर जखमीला तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्रथम उपचार करून अधिक उपचारासाठी रवाना केले, तर मृत महिलेस घटनास्थळावरून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, तर केटरा चालक अपघाताची खबर न देताच पळून गेला। घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, हवालदार स्वप्नील जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी केटरा गाडीचा पाठलाग केला असता तो केटरा चालक गणूर परसूळ मार्गे भाटगाव शिरसानो सोग्रस मार्ग केटरा गाडी सोडून पळून गेला। चांदवड पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार स्वप्नील जाधव करीत आहेत। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब, लाईक करा। तसेच सर्व ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60।